आपल्या विदर्भातल्या सर्वात फेमस मराठी ब्लॉगरला भेटलो रे बॉस. डायरेक्ट एकदम इथं कुठं भेटलो काय विचारा साला सांगतो सुरुवातीपासून. काय म्हणता बुट्ट्यो, आजच्या ब्लॉगची सुरुवात तर गजानन महाराजच्या मंदिर म्हणजे शेगाव मधून झाली. कारण का श्रीचा 147 प्रगट दिन सोहळा आणि इकडे आपल्या आपले भाऊ जाऊन प्रगट दिनच होता. मग आम्ही गेलो मस्त गजानन महाराजच्या मंदिरमध्ये दर्शन लाईन तर एवढी मोठी होती काय सांगून. त्या मोठ्या दर्शन लाईन मध्ये पण जय गजानन माऊली म्हणता केव्हा दर्शन लाईन मध्ये लागून दर्शन बी होऊन गेलं तर माहित नाही पडलं. मग एक नंबर दर्शन होऊन आणि त्याच्यानंतर थोडंफार मार्केट एक्सप्लोर केलं. मार्केट एक्सप्लोर करता करता आपल्या पार्किंग बंद आलो. शेगावची एवढी खतरनाक पार्किंग आणि तेवढंच आपली भेट होऊन गेली विदर्भाचे फेमस मराठी ब्लॉगर शुभमदान सुलतान सोबत बोलून तर एवढंच चांगलं वाटलं काय सांगू. आपला मराठी माणूस समोर गेला पाहिजे आणि एवढंच नाही एकजोस तू बी चांगला ग्रो होऊन जाशील. मी म्हटलं दा हिस्त पाहिजे आपल्या मराठी माणसाला फक्त सपोर्ट केला पाहिजे आपल्याला. मग काही विषयच नाही म्हटलं. आणि आता एवढं तू शेगाव मध्ये आला म्हटलं कचोरी नाही खाईन तर काही विषय कर बाबा म्हटलं. तेवढं एक कचोरीची गर्दी बघून तुम्ही समजू शकता. एक नंबर कचोरी निपटून टाकली खतरनाक मध्ये. आणि इकडे शेगावच्या रेल्वे स्टेशनच्या समोर बिलकुल काकाची दुकान एवढे अमृतुल्य एक नंबर इकडे चाय निपटवले. आणि इकडे काकाच्या नेचर एवढं एकदम रॉयल होतं काय सांगून. शेवटी आपले बर्थडे ऐकून काकांनी डायरेक्ट छोटंसं गिफ्ट देऊन दिलं बॉम्ब आपल्या एक नंबर मध्ये.